इंद्रजिताची रणयुत्पत्ती फावल्याने ख्याती नाटोपता पळे मागुचे कुठच्या प्रतीकेनं चाले एवढंच नाहीये का इंद्रजिताचं कारण युद्ध कारण युत्पत्ती युद्धाचं कौशल्य कारण शस्त्रास्त्राचं कौशल्य इंद्रजित बघायला लागलेलं आहे पण ज्याच्यापासून जगत निर्मिती झाली आहे मग शास्त्र कुठून झाले कारण त्या ठिकाणी अस्त्र कुठून झाले शक्तीपासून झाले तुम्ही म्हणता कसं काय झाले अरे शेपूट हा कारण आदिमाई शक्तीचा अवतार आहे तिचं नाव पार्वती आहे काय नाव आहे कारण तिचं नाव शेपूट आहे आणि जगाची कारण त्या ठिकाणी मूळ शक्ती आहे बरं का कोठ्याच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही आणि ते एक ढालगज कारण पुरुष रूपी का स्त्री रूपी आहे व्याकरण आहे व्याकरण कारण ही अवस्था दादा म्हणून त्या शब्दाच्या समोर इंद्रजिताचा करणावा का काहीच करीनाशी अवस्था झाली सैन्याभोवती चौकळा पहिला पुचाचा पहिला सरो नये मागा पुढा वानरी वेळा लागला कारण वानरे वेळा लागला वानर चतुर आहे वानरासारखं चतुर नाहीये कोणी ज्यावेळेस याचं धैर्य संपलं हनुमानजीला माहित होतं कारण जेव पुढा कारण धुर्याचा आहे याचं जर धैर्य संपलं तर मागचे भागणेवाली ती शवास असं करते हनुमानजी मला एकही आज मागावी जाऊ द्यायचं नाहीये रणांगणामधून एकही नाही पळायला पाहिजे म्हणून कारण शब्दाला सांगितलं जा आणि चौकून गेला का शब्दानं सगळ्या सैन्याला टाकला एकही मागे सरणार नाही आणि एकही पळून जाणार नाही आज निर्वाणीचं युद्ध करायचंय आणि हे इंद्रजिताला धरून आणलेला इंद्रजित याला कारण हैराण करून सोडायचंय असा विचार हनुमानजीने केलेला मेघांकित इंद्रजितासी पळोरे जावे मेघा पाठीशी कपी पुच्छत बे आकाशी पळावयासी वाट नाही विचार केला मृत्यू लोकांमध्ये हनुमानजी आटपत नाही वादळात जाऊ तिथे आटपत नाही समुद्रात जाऊ तिथे आटपत नाही काय करावं हनुमानजी मला कारण इंद्रजित म्हणला आता कारण ढगाच्यावर जावं बरं का कारण मेघाच्यावर जावं तिथे सूर्याकडे मागून शिपूट गेलं शिपूट काय साध आहे का अहो या शब्दानं सगळं निर्माण केलं मी म्हणलं तुम्हाला या शब्दानं पंचभाव भावत शब्दानं निर्माण केले आणि या सगळी कारण सृष्टी निर्माण केली त्याच्यातलं एकच सांगतो 18 भार वनस्पती किती निर्माण केले बाकीचं जाऊ कारण त्या ठिकाणी बाकीचं सोडा 84 लक्ष येऊनी किती येऊनी 84 लक्ष येऊनी अशा निर्माण करण्याचं कार्य शब्दाचं कर्तृत्व आहे म्हणून या इंद्रजिताला सूर्यकरण केलं निर्माण केलेलं आहे ते शिपूट कारण ढगाच्या आड गेलं काय इंद्रजित हानी निर्वाळ घात वानर वर्षे गिरी पर्वत सैन्याची चकचुरी होत आत्याकांत महावीरा या सैन्यामध्ये आकांत निर्माण झालेला आहे इंद्रजित बाण मारतोय इंद्रजित पळून कारण बघतोय कारण त्या ठिकाणी हनुमानजी डोंगर उतरून टाकायला लागलाय आणि डोंगर टाकल्यावर खाली काय होतं असं मला सांगा हे पर्वत उचलला आणि गावावर येऊन बसला काय अशी अवस्था इंद्रजिताच्या सैन्याची होऊ लागली महान महान वीर होते नावाजलेले वीर होते आणि पगारीवरचे होते बरं का कसले होते पगारीवरचे होते पगारीवरचे आता पगारीवरचे जे वीर आहेत त्यांचं लय महिमान असते त्यांचं गुणवर्णन असते असे कारण पण त्यांचा सुद्धा ताकातूर होऊ लागला अशी अवस्था झालेली आहे बोम सुटली सैन्यात इंद्रजित मेला विवादित वानरे केला पर्वत घाट रणी हुमत राक्षस राक्षसामध्ये मोठा कांत निर्माण झालाय कारण म्हणू लागले इंद्रजित हा कमी आला आमचं संरक्षण करणारा कुणी मायबाप या गावात शिल्लक आहे का
भाऊ कुणाचं कुणीच कुणाचं नाहीये मरण समोर आलं की एकट्यालाच मरावं लागतंय म्हणून जवळ आयुष्य मिळालंय तेवढं करून घ्या ना काय कारण जवळ आयुष्य मिळालंय तेवढं परमार्थ करून घ्या आयुष्य तुमच्या आमच्या हातात नाहीये कोण दिवस येईल कैसा कारण क्षणोक्षणी हाची कारण ही परिस्थिती निर्माण आहे आयुष्य जात आहे पहा काळ जपत असे महा सोहिताचा घोर महा अंध्यानी राहा श्री हरीच्या धनदारा पुत्र जय बंधू सोय रे तिसून सर्व मिथ्या आहे एवढं लक्ष ठेवा मरण जवळ आलेलं आहे घडी घडी काळ वाट याची आहे अनेक किती आहे अवकाश अशी अवस्था निर्माण आहे असं राक्षसाला वाटू लागले वानर धरवे वळे जरी धरावा कपट मिळे कपट निर्दळीला मुळे गोळामुळे लागले राक्षसाचा विचार काय करायला पाहिजे कशानं मरण करण व करण त्या ठिकाणी निवडले जाईल काय केल्यानंतर आपल्याला मृत्यू येणार नाही आणि मरणासाठी सायस आहे का नाही मला बोला प्रत्येकाचा मरणासाठी सायस आहे प्रत्येकाचा बरं का प्रत्येक म्हणतोय गेला नाही पाहिजे राक्षस म्हणजे याला काय केल्यावर मरण आहे आपल्या येणार नाही असा विचार करू लागले पण पुन्हा दुसरा विचार आहे म्हणजे याच्या शब्दाच्या पुढे काही चलत नाही कपट केलं तरी चलत नाही कारण सद्विद्येनं कार्य केलं तरी चलत नाही असा हनुमानजी आठवत नाही कपिला टोपे शस्त्र घाती अस्त्र शस्त्र दाटे गळती गळती रणी नाकळे मारुती चिंतावरती इंद्रजित कारण चिंता लागली चिंता धैर्य संपलं राक्षस मरू लागले आणि त्या टाइमाला इंद्रजिताला चिंता लागली आणि चिंता लागल्यानंतर बरं का चिंता ही वाढल्याला जळती झाला पण चिंता वयाला जाळीतीये पावला पावलाला जाळतीये चिंता लागू नये बरं का कुणालाच लागू नये चिंता लागल्यावर येड होते काय होते चिंता लागल्यावर येड होते अशी अवस्था आहे अशी कारण इंद्रजिताला चिंता लागली का हनुमानजी आठवत नाही हनुमानजी कारण याला घेऊन माझा पूर्व कार्य केल्याशिवाय राहत नाही असा विचार हनुमंते उत्पत्ती रिसानी वानर भव सिंधू पार उतरिले म्हणून हनुमानजीचं नाव आहे बरं का कारण या पशुच्या कुळामध्ये आहे आणि स्वतःच्या कुळाचा उद्धार केला झाला पशु असून कारण सगळ्याच उत्पत्तीचा उद्धार करण्याचं कार्य हनुमानजी गुरु आहे पण हनुमानजी ऐकत नाही काय केलं पाहिजे असा विचार चालू आहे चिंताग्रस्त देखो नित्याचे हनुमान म्हणे इंद्रजिताचे शिळाशी करे नहानी तुझे नहानी पर्वते भाग माझे